तो हेलो गाइज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर असा व्हिडिओ बेसिकली असा आहे, आजपासून एक आपण सिरीज कहना क्या चाहते हो 10 दिवसापर्यंत आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत, म्हणजे 10 days 10 ingredient चॅलेंज. म्हणजे आज आपला डे 1 आहे, तर आज आपण एकच इन्ग्रेडियंटनी कुक करणार आहोत आणि डे 2 असतं तर 2 इन्ग्रेडियंटनी. तर आज आपण बनवणार आहोत, आणते मी थांबा जरा, वॉटरमेलन आईस्क्रीम इन 1 ingredient. आणि तो 1 ingredient म्हणजे कलिंगडच आहे. तर हे मी घेतलेलं आहे, बट मला आता कट करता येत नाही, मम्मी पण घरी नाही तर मम्मीलाच सांगितलं असतं कट करायला, बट ठीक आहे ट्राय करूयात. ते तर जास्तच नाही का हे कडक, हे असं नाही कापत, पण जाऊ दे, कापले. आता मी फायनली हा ओ मम्मा लाल आहे, खाऊन बघते गोडे का नाही. गाईज नजर लागली, पडला खाली. करायचंय आणि याच्या बिया काढायच्या आणि ह्याला फ्रीज करायचं आपल्याला. बारीक पीसेस मध्ये कट करते, म्हणजे कसं फ्रीज व्हायला टाइम नाही लागणार. कट करते, वेस्ट नका करू यार, पडते सगळं खाली. तो आता हे कट करून झालेले आहेत, त्याला छोटे छोटे पीसेस मध्ये कट करते आणि ह्याचे जे सीड्स आहेत ना ते असं टाकूयात आपण. तर फायनली हे कट करून झालेलं आहे आणि हे असं काही ते क्यूब्स मध्ये कट केले आणि कमी झाले कारण की मी खाल्लं कट करता भूक लागली. तो आता हे फ्रीजमध्ये ठेवते, फ्रीजरमध्ये. आता मी फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे आणि आता 2 तासानंतर भेटू. मी एक ब्लेंडर घेतलेला आहे आणि या ब्लेंडरमध्ये आपण हे आपले सगळे फ्रीज केलेले वॉटरमेलन टाकते. स्मूथ असं झालेलं आहे, नाही झाले. आता आपल्याला ह्याच्यावरती गार्निशिंग पण करायची. तर आता इथं मी वॉटरमेलन घेतलाय गार्निश करण्यासाठी. तिथं वॉटरमेलनची जी वरची व्हाईट लेअर असते ना, ती एकदम पातळ कापून घेतली आणि केल्यानंतर मग त्याला क्यूब्स मध्ये कट करून घेतलंय. ही घेऊ मस्तपैकी, ह्याच्यावरती टाकू आपण जी गार्निश बनवली होती ती. रेडी झाली आपली 1 ingredient आईस्क्रीम. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करा. तर चला आता आपण खाऊया. तो ही आपली 1 ingredient आईस्क्रीम रेडी झालेली आहे. थंबनेल लागतंय स्मूथ, आणि जे आपण बनवलं होतं वॉटरमेलनचं व्हाईटवाला पार्टचं ते तर क्रंची लागतंय. मग एकदम दोघी एकत्र खाल्यानंतर खूप टेस्टी लागते. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि भेटूया डे 2 मध्ये.